नमस्कार. आता यात्रेमध्ये आम्ही नारळ देऊन आलो. नारळ देऊन आल्यानंतर या पाळण्यामध्ये बसलो. श्रद्धाला पहिल्यांदाच या पाळण्यामध्ये बसवायचं होतं. पुण्यामध्ये सुद्धा या पद्धतीचा पाळणा होता, पण तो खूप मोठा होता. म्हणून म्हटलं ही पहिल्यांदा यामध्ये बसते की नाही बघूया. मग मी सुद्धा तिच्यासोबत बसले. मी पण अगदी लहानपणी बसले होते, 11वी 12वीपर्यंत. त्यानंतर मी पण बसले नव्हते. मी श्रद्धाला घेऊन बसले होते. मावशीसुद्धा शिवांसोबत या पाळण्यामध्ये बसल्या होत्या. गार्गी मैत्रीसुद्धा एका पाळण्यामध्ये बसलेल्या होत्या, त्या दिसत असतील तुम्हाला. मला वाटलं श्रद्धाला भीती वाटेल, पण ती मस्त एन्जॉय करत होती, अजून पाहिजे म्हणत होती. तशी तर ती पहिल्यांदाच बसली होती या पाळण्यामध्ये. आम्ही उतरलो आणि त्यानंतर बहिणीच्या मुलींना सुद्धा भैयाने पाळण्यामध्ये असं बसवून दिलं. त्यांनीसुद्धा छान एन्जॉय केला. त्यानंतर इथे जम्पिंग जॅक दिसला, मुलं त्या ठिकाणी गेली. पण श्रद्धाने फ्रॉक घातलं होतं, त्यामुळे तिला काही जास्त जम्पिंग जॅक खेळता नाही आला. तिला फ्रॉकने वर चढताच येत नव्हतं. तरी मी तिला मुद्दामहून आतून लॉंग पॅन्ट घातली होती, जेणेकरून जम्पिंग जॅक खेळताना तिला काही प्रॉब्लेम होणार नाही. पण तिचा पाय सारखा ड्रेसवरच पडत होता. काय नाही होत, काय नाही होत. जा 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 जोरात जा जा. तिला मदत कर जरा, मदत कर जरा, वर जायला. सगळ्यांचं पाळण्यामध्ये बसून झालं होतं, सगळे बाहेर पडले आणि आता आम्ही परत निघालो. तोपर्यंत आम्हाला बहिणी भेटल्या. आता या ठिकाणी मला पण दाखवायचंय, आधी 2 सहसा आणि दाखवायचं. आम्ही बांगड्या बघायला गेलो. कॉपी कलरच्या बांगड्या आम्ही नेहमी घेतो इथून. यात्रेमध्ये चांगल्या भेटतात. इथे मी कॉपी कलरच्या बांगड्या घेतल्या. वहिनींना आणि मला दोघींना पण पाहिजे होत्या. हा, ह्या कॉफी कलरच्या ह्यातल्याच आहेत ना त्या. बांगड्या घेतल्यानंतर आम्ही जाताना हनुमानाच्या मंदिरात जाऊन आलो. तिथे नमस्कार केला. घरी बघतो तर घरात पाहुणे आलेले होते, मामा वगैरे आले होते, त्यांच्या गप्पा चालू होत्या. सगळ्या बहिणींच्या वगैरे गप्पा चालू होत्या. आता तोपर्यंत इकडे भाकरी बनवलेल्या होत्या. मस्त जमल्यात भाकरी. हे काय घवळ्या भाजल्यात छानपैकी. आता ह्या कणकीचं लाटाक माशी बसायला लागली. ह्याच्या तरी 50 तरी होतील ना चपात्या. आता पोरांनी आजच्या दिवशी ही परत खेळणी घेतली होती. काल पण घेतली होती आणि आज पण घेतली होती. तिला म्हटलं बघू काय घेतलंय, तर या पद्धतीची खेळणी यात्रेमध्ये आली होती. काही झालं तरी प्रत्येक गोष्टीत प्लॅस्टिक हे इन्क्लूड होतंच, त्याला पर्यायच नाही आहे. यात्रेमध्ये अशीच खेळणी भेटणार. तिला म्हटलं उघडून बघूया, तर ती उघडून दाखवत होती काय काय आहे. भैया बोला निलमच्या हातांचं वाटते. चपाती भाकरी वाढू का? ते गरम होईपर्यंत चपाती भाकरी वाढते. गरम
आता इकडे संध्याकाळी आमचे दुसरे मामा पण आले होते. त्यांच्या मुली वगैरे आल्या होत्या, गप्पा गोष्टी करायच्या चाललेल्या होत्या. आईच्या आणि मावशींच्या लहानपणी असलं काही नव्हतं, त्यामुळे त्या जरा वाजवून बघत होत्या कसं वाजतंय म्हणून. हे सगळे बसलेले आमचे मामा आहेत आणि मामांची मुलं आहेत. आता आमचे सगळे पाहुणे गेले. सर्वात शेवटी जे पाहुणे आले होते ते सुद्धा गेले. सगळेजण असे सोडायला बाहेर आलेले होते. तर अशा पद्धतीने आमच्या घरी पाहुणे जेवायला आले होते. असे भरपूर पाहुणे आमच्या घरी जेवायला आलेले होते. पण काही पाहुण्यांचे थोडेफार व्हिडिओ काढलेले आहेत. सर्वच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही. तोपर्यंत आमचे दाजी आम्हाला भेटले. त्यांच्याशी थोड्याफार गप्पा गोष्टी झाल्या. तर अशा पद्धतीने आमचा यात्रेचा दुसरा दिवस झाला. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या भांडीवर एकदम मस्त चाललंय.